महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. शेतकऱ्यांसाठी शासनाची थेट सोय, पांदण रस्ते, खरचागा आणि सातबारा दुरुस्ती एकदम सोपी. छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत 2 ऑक्टोबर सेवा पंधरवडा कार्यक्रम लाखनी तहसील तर्फे राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून ज्या शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा पांदण रस्त्यावर अतिक्रमण असेल ते नकाशानुसार शासन प्रशासनाच्या माध्यमातून काढून टाकले जाणार आहेत. तसेच ज्या कुटुंबांना घर बांधण्यासाठी जागा नाही त्यांना शासनाच्या माध्यमातून पट्टे देऊन घरकुलासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांना स्वतःच्या सातबारावर पत्नीचे नाव चढवणं सुलभ झालंय. फक्त अर्जासोबत पती पत्नीचे आधार कार्ड झेरॉक्स व साध्या कागदावर संमतीपत्र दिल्यास पत्नीचे नाव सातबारावर विनामूल्य नोंदवले जाणार आहे. लाखनी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार धनंजय देशमुख यांनी केले आहे. राष्ट्रनेता टू राष्ट्रपिता हे अभियान आपल्या लाखनी तालुक्यामध्ये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यामध्ये राबवण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती आपण रस्त्याची नोंद करणार आहे आणि जे काही पांढर रस्ते आहेत ते अतिक्रमणमुक्त करणार आहेत. त्यासाठी त्यांची मोजणीसुद्धा करण्यात येणार आहे. दुसरं आहे की सर्वांसाठी घरे या अंतर्गत लोकांना पट्टे वाटप करणार आहे. आणि तिसरा जो आहे लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत 2000 स्त्रियांना लाखनीमध्ये आपल्या सातबाऱ्यावरती वैयक्तिक सातबाऱ्यावर स्त्रीचं नाव त्याच्या पत्नीचं नाव येईल यासाठी योजना करण्यात आलेली आहे. यासाठी सर्वत्र फॉर्म्स छपाई करण्यात आलेली आहे. 2000 फॉर्म्स छापून झालेले आहेत. 1000 फॉर्मचे वितरण झालेले आहे आणि आम्हाला 15 दिवसामध्ये 2000 महिला यांना लक्ष्मीमुक्ती योजनेमध्ये सामील करून घेण्याचं आमचं टार्गेट आहे. तर सर्व लोकांनी यासाठी तहसीलमध्ये मोफत फॉर्म घेऊन जावा आणि आपल्या पत्नीला खरोखर अर्धांगिनी द्यावा, अर्धांगिनीला दर्जा द्यावा आणि त्यांना आपल्या संपत्तीमध्ये देखील अर्धा हिस्सा द्यावा ही मी कळकळीचे आवाहन करत आहे. आणि सर्वांनी यामध्ये भाग घ्यावा. यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसील कार्यालय या ठिकाणी आपण संपर्क करू शकता. धन्यवाद.